श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज होता गुरुवार. फटाफट अंघोळ वगैरे झाली. सकाळीच लेपन वगैरे उंबरठ्यावरती लावून घेतलं. गॅसची पूजा वगैरे करून घेतली. लगेचच केली महाराजांच्या पूजेची तयारी. चौरंगावरती मी लाल कापड अंथरून घेतले. त्याच्यानंतर मग महाराजांच्या फोटोला मस्तपैकी असे पुसून घेतले. पुसल्याच्यानंतर मी त्यांना अष्टगंधा लावण्याच्या तयारीत होते. मग अष्टगंधा वगैरे लावले. अष्टगंधा लावून झाले माझे. त्याच्यानंतर मग मी महाराजांच्या फोटोला हार घालून घेतले आणि मग त्याच्यानंतर जी महाराजांची आपली गादी होती ती मी चौरंगावरती अंथरली. सुंदर असं एक गुलाबाचं फूल होतं, जे जुळलेलं फूल होतं. आज सुंदर फूल असं महाराजांच्या फोटोंच्या वरती मी ठेवलं. नंतर मग जो पाट होता महाराजांचा तो मी ठेवला. नंतर मग स्वामींना त्याच्यावरती ठेवले. त्यांनासुद्धा मी अष्टगंधा लावून घेतले आणि नंतर मग सुंदर असे ग्रीन कलरचे कपडे मी त्यांना घातले. नंतर मग हिना अत्तर लावून घेतले. महाराजांच्या फोटोंना सुद्धा मी हिना अत्तर लावले. स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं. मग महाराजांची जी माळ होती ती मी त्यांना घातली. सुंदर अशी ग्रीन कलरची वेणी मी आणली होती त्यांच्यासाठी. सुंदर अशी वेणी त्यांना घातली. नंतर ग्रीन कलरची कॅप त्यांना घातली. त्यांची सुंदर अशी टोपी. आणि नंतर मी जी त्यांचे आसन होते म्हणजे ज्या उशा होत्या त्या दोन्ही साईडला ठेवल्या. त्याच्यानंतर मी चाफ्यांचं जे फूल होतं ते त्याच्या साईडला ठेवली. 2 गोंड्यांची फुलं ठेवली. प्रसादासाठी जी केळी आणलेली ती ठेवली. त्याच्यावरती एक सफेद कलरचं फूल ठेवलं आणि महाराजांसाठी पाणी ठेवलं. प्रसादासाठी आणले होते आज पिवळे पेढे, मग पेढे ठेवले. त्याच्यानंतर मग नामस्मरणाची जी माळ असते ती ठेवली. त्याच्यावरती एक फूल ठेवलं. आपलं पुस्तक ठेवलं चरित्र सारामृताचं. त्याच्यावरती एक फूल ठेवलं. लगेच दिवा ठेवला. धूप लावून घेतला. महाराजांना धूप दाखवला. लगेचच मग अगरबत्ती लावून महाराजांची मी पूजा पहिलं करून घेतली. लगेचच पूजा अगरबत्ती लावून घेतली. पाया वगैरे पडून घेतल्या. वरती देवबाप्पांची सुद्धा पूजा करून घेतलेली. त्यांनासुद्धा प्रसाद वगैरे ठेवलेला, पाणी वगैरे ठेवलेलं. बाप्पांना सुंदर असं जास्वंदाचं फूल ठेवलं होतं. मंदिर खूप छोटं आहे म्हणून सगळा गोंधळ होतो, कारण की खूप ॲडजस्ट करून मला सर्व ठेवावं लागतं. पण प्रसाद आणि पाणी मी नेहमी देते देवबाप्पांसाठी, कारण की काना आहेत त्या त्यांना द्यावंच लागतं. लगेचच पाटावरती मी स्वस्तिक काढून घेतला. स्वस्तिक काढल्याच्या नंतर मग नैवेद्याचं ताट महाराजांसाठी जे भरायचं होतं ते लगेचच भरून घेतलं. प्रसादामध्ये आज होती खीर, पुरी, बिरड्याचा रस्सा, बटाट्याची भाजी आणि भात. लगेचच ह्यांनीसुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. पाया वगैरे पडून घेतल्या. लगेचच त्यांनी पारायणसुद्धा करून घेतलेलं त्याच्यामध्येच. लगेचच मग आम्ही धूप वगैरे दाखवला महाराजांना. आज सकाळी उठूनच ह्यांनी नामस्मरण आणि पारायण करून घेतले. माहिती नाही का आज खूप लवकर उठले होते हे. अख्ख्या घरात मी धूप दाखवला. बाहेरपर्यंत धूप दाखवला. धूप दाखवणं खूप गरजेचं असतं, कारण की जी निगेटिव्हिटी जी असते ती सर्व बाहेर निघून जाते. आणि महाराजांनासुद्धा धूप आवडतो. लगेचच मग केली आम्ही आरतीची तयारी. लगेचच आरती वगैरे करून आज निकू पिहू नव्हते. निकू तर सकाळ होती म्हणून खूप सकाळी पूजा केलेली. पिहू गेलेली स्कूलला, कारण की 6:30 झाले होते आणि निकू साईडला झोपला होता. म्हणून मग तो उठायला तयार नव्हता, तर मी त्याला नाही उठवलं. ट्युशन पण त्याचं होतं, पण पूजा वगैरे करून घेतली पहिलं
गुरुवार म्हटलं तर असं वाटतं की कोणता तरी सण आहे घरामध्ये. हर व्हिडिओमध्ये मी हेच बोलते. एक वेगळं वातावरण असतं, एक गुड वाईब्स असतात घरामध्ये. लगेचच मी नामस्मरण करून घेतलं. यांनी तर आज सकाळीच नामस्मरण केलं होतं. खूप लवकर उठले होते आणि मलाही सोबत उठवलं, पण उठावंच लागतं कारण की सकाळी लवकरच उठते मी. आणि मग लगेचच पारायण वगैरे करून घेतले मी. मला नक्की सांगा की कशी वाटते तुम्हाला माझ्या घरातील पूजा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.